थोडा सिस्टीमचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि माझ्याकडे मला अनम्यूट दिसतंय लॅपटॉपवर, आणखीन मोबाईलवरून जर बघितलं तर परत म्यूट झालेलं दिसत होतं. एनिवेज ठीक आहे. सो येस, की आज आपण दिवाळीचे काही स्टॉक्स घेऊन आलेलो आहे, डिस्कस करतोय. तर त्याच्यामध्ये जसं मी इथे आत्ता एक स्क्रीन ओपन केली आहे की देर आर लॉट ऑफ मिक्स व्हरायटीज ऑफ सेक्टर्स, की कुठल्या तरी एका सेक्टरला मी भर दिलेला नाहीये. आणि यावेळी खूप वेगळी सिच्युएशन आहे मागच्या दिवाळीपेक्षा. करेक्ट, की मागच्या दिवाळीमध्ये मार्केट हे चांगल्या म्हणजे तेव्हाही लोकांना वाटत होतं की आता अजून किती वर जाणार आहे, त्याच्यानंतर ते अजून बरंच वर गेलंय. यावेळी तशीच कंडिशन आहे. पण यावेळी काय म्हणतात ते, की स्टॉक्स मागच्या दिवाळीत परिस्थिती अशी होती की ते वरतून खाली आलेले होते ऑलरेडी, आणि ते कुठेतरी त्यांच्या प्रिव्हियस लेवलच्या आसपास कन्सॉलिडेट करत होते, की जिथून वरती जायला खूप स्कोप होता. आपापली माईक्स म्यूटवर ठेवा. की वरती जायला खूप स्कोप होता. मागच्या वेळीची परिस्थिती अशी होती की ऑल टाइम हाय वरून स्टॉक्स खाली पडलेले होते. ऑल टाइम लो हिट करून ते कुठेतरी मिडल लेवलला कुठेतरी कन्सॉलिडेशन चाललेलं होतं मागच्या दिवाळीत. त्यामुळे सिलेक्शन खूप सोपं होतं, किंवा खूप चॉईस होता सिलेक्शन करायला. पण यावेळी ती परिस्थिती नाहीये. यावेळी मार्केटमध्ये इतकी ट्रिमेंडस बुल रन आलेली आहे, आणि जी अजूनही कंटिन्यू आहे, की ऑल टाइम हाय तर कधीच मागे राहिलेत. तो निफ्टीचा 12,400चा जो ऑल टाइम होता तो कुठच्या कुठे मागे राहिलाय. आणि तोही आता खूप डिस्टंट वाटतोय, की अरे बापरे, 12,000 पर्यंतचं मार्केट करेक्ट झालं तर केवढा मोठा सेक्टर्समध्ये फॉल येईल. सो 12,000 ही रिटेस्टिंग झालंच नाही. त्याच्यानंतर निफ्टी 14,000 15,000 पर्यंत गेला. 15,000 वर कन्सोलिडेशन झालं एक. तिथून एक फ्रेश ब्रेकआउट मिळालं आणि परत तो 17,000 18,000 कडे गेला. नाव 16,000चं ही रिटेस्टिंग झालं नाहीये, 15,500चंही रिटेस्टिंग झालं नाहीये, आणि निफ्टी हा कंटिन्यूज वन वे चाललेला आहे. सो अशा वेळी स्टॉक्स पिक करणं खूप कठीण असतं, कारण की मोस्ट ऑफ दी स्टॉक्स हे त्याच्या 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेज पासून बरेच लांब निघून गेलेत. किंवा जे स्टॉक्स आहेत तिथे आता कन्सॉलिडेशन फेज सुरू आहे. अशामधून पिक करणं कठीण जातं, की आज आज काय करायचं. बेसिकली दिवाळीला जे आपण मुहूर्त ट्रेडिंग म्हणतो आपण, तर आज काय करायचं. तर अशा वेळी थोडीशी स्ट्रॅटेजी यावेळी मी बदलली आहे, की काही फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स मी आज घेऊन आलो, की जे आपण आधी डिस्कस केलेले होते. असं नाही की ते आज खूप नवीन आहेत आपल्यासाठी. मी मागच्याही काही लेक्चरमध्ये डिस्कस केलेले होते. पण मी ते परत आत्ता आणतोय, कारण की आता या दिवाळीच्या निमित्ताने ते तुमच्या लक्षात राहतील. किंवा काय करायचंय, की जनरली दिवाळी कन्सेप्ट कशी असते, की एक बकेट साधारण तुम्हाला एक डिस्ट्रीब्यूट करायची आहे दिवाळीच्या फक्त स्टॉकसाठी. समजा माझ्याकडे 50,000 आहेत आणि मला जर 10 स्टॉक दिसत आहेत, तर मी प्रत्येक स्टॉकमध्ये 5,000 इन्व्हेस्ट करून मी ती एक स्मॉल केस सारखी एक बकेट माझी क्रिएट करेन, जी मी नेक्स्ट दिवाळीला काय म्हणतात ते, माझे एफ डी सारखं नेक्स्ट दिवाळीला मी ती फोडेन. त्यातून जे काही प्रॉफिट वगैरे येईल ते यूज करेन मी पुढच्या दिवाळीतले स्टॉक घेण्यासाठी. तर जनरली अशी सिस्टीम ही आपली दिवाळीची चालते. तर आजही आपण काय स्टॉक्स घेऊन आलेलो आहोत. पण यावेळी मी केलंय, की जनरली प्रत्येक सेक्टर वाईज मी इव्हन वेटेज देण्याचा प्रयत्न केलाय, की प्रत्येक सेक्टर मधला एक एक स्टॉक उचललेला आहे. म्हणजे प्रयत्न केला तसा घ्यायचा, की गॅस आहे, रिजनल बँक्स आहेत, एनबीएफसी आहे, डिस्ट्रीब्युटर आहे, डिफेन्स मधला एक एक स्टॉक घेतला आपण, मेटल मधला आहे, ॲग्रिकल्चर केमिकल मधला आहे, आय टी मधला आहे, की फिनान्स मधला आहे. तर असे एक 9 ते 8-9 स्टॉक्स मी आता पिक केलेले आहेत. तर ते आपण साधारण आता बघणार आहोत. निफ्टी आणि मार्केटचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो आत्ता आपण काही डिस्कस करणार नाहीत, कारण की वेळ जाईल त्याच्यामध्ये. वेळ कमी आहे आज माझ्याकडे. तर आपण तो निफ्टीचं परत आपण परत केव्हा तरी, आज उद्याकडे सुट्टी आहे तर आपण तो व्ह्यू घेऊया. की मागच्या दिवाळीत मी 1 वर्षाचा निफ्टीचा मार्केटचा व्ह्यू सांगितलेला होता, दिवाळी टू दिवाळी काय होणार आहे. आणि माझं 16-17,500 पर्यंतचं टार्गेट होतं. आणि साधारण ते आलेलं आहे. म्हणजे आता तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊन तो व्हिडिओ अख्खा डिटेल मागच्या वेळेचा दिवाळीतला तुम्ही बघू शकता. तर ते टार्गेट तर निफ्टीचं आलेलं आहे. आता पुढे निफ्टी हा अननोन टेरिटरीमध्ये आहे. तर एक करेक्शन एखादं हेल्दी आलं तर आपल्यासाठी चांगलं आहे इन्व्हेस्ट करायला. ओके, सो गेट बॅक टू स्टॉक्स. रेकॉर्डिंग चालू आहे. ओके, कूल. सो पहिला स्टॉक आहे जीएसपीएल. जीएसपीएल गुजरात स्टेट फर्टिलायझर्स. एक सिम्पल काय म्हणतात ते, की 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज मी लावलेला आहे. आणि हा स्टॉक इथे चांगला कन्सॉलिडेशन करतो. एक त्याने 378 पर्यंतची एक चांगली रॅली दिली, आणि तिथून तो परत 300 पर्यंत करेक्ट झाला, आणि आता इथे कुठेतरी कन्सॉलिडेशन करतोय. आणि कुठेही त्याचा खाली पडण्याचा विचार नाहीये. या स्टॉकचा कुठेही खाली जाण्याचा विचार नाहीये. राईट. इट इज कन्सॉलिडेशन बिटवीन दिस झोन. आणि 200 दिवसाचा छानपैकी त्याला सपोर्ट घेत चाललाय तो. आणि जर त्याचा लॉंग टर्म जर आपण बघितला, मी एक वीकली चार्टला जातो.
नाव दिस स्टॉक इज इन टू रिअली अप ट्रेंडिंग. हा कधीच डाऊन ट्रेंडिंग स्टॉक नव्हता, की जर मोठे मोठे जरी मी याचे स्विंग बघितले तरी ते एक हायर हायज फॉर्मेशन करतच हा वर चाललाय. इनफॅक्ट कोरोनाच्या वेळी पण त्याने जस्ट एक त्याचा विकली स्विंग लो त्याने टेस्ट केला, पण त्याने क्लोजिंग नाही दिली. राईट, इथे क्लोजिंग नाही दिली त्याने विकली, त्याने इथून लगेच एक बाउन्स मारला आणि तो आता परत एक वरती चाललेला आहे. आणि त्याने काय केलं आता इथे याने एक चांगली रॅली देऊन हा परत त्याच्या आधीच्या रेजिस्टन्स पाशी येऊन तिथे त्याने विकली एक सपोर्ट घेतलेला आहे. आणि हा जो आठवडा आहे चाललाय त्या आठवड्यात त्याने एक ओपन लो एक सेम केलाय आणि हा कुठेतरी आता एक वरती जायचा प्रयत्नात आहे. त्यामुळे हा एक माझा पहिला पिक आहे दिवाळीचा. ह्याचं टार्गेट आपण बघूया किती होईल. हा एक फ्लॅग फॉर्मेशन पण तुम्ही म्हणू शकता इथे, की एक फ्लॅग जर आपण एक ड्रॉ केला हा, तर साधारण तुम्हाला याचं जे टार्गेट आहे ते पोलचं ते तुम्हाला साधारण याचं पुढे टार्गेट म्हणून ठेवता येईल. सो ह्याचा जर मी एक अंदाज काढला टार्गेटचा, हा त्याचा स्विंग लो मी पकडतोय आत्तापर्यंत, तर क्लोजिंग पेक्षा जर मी वरती ठेवला तर साधारण 487, राईट, 487 हा हे टार्गेट आहे आत्ताच्या करंट मार्केट प्राइस पासून, जे येते 50%. ओके, 50% रिटर्न मला एका वर्षात जर मिळत आहेत या स्टॉकवर, देन इट्स रिअली गुड बेट ॲज अ दिवाळी स्टॉक, बरोबर, की 50% मला रिटर्न मिळतात. माझा स्टॉप लॉस खूप क्लिअर आहे याच्यात. अर्थात मी स्टॉप लॉस लावणार आहे या स्टॉक्सना सगळ्या. जर विकली क्लोजिंग, विकली म्हणतो मी, विकली क्लोजिंग जर कुठेही जर 299 किंवा 300च्या खाली जर तो क्लोज द्यायला लागला विकली बेसिसला, देन आपल्याला या स्टॉकमधून एक्झिट करायचं आहे. ओके, पण जर व्हॉल्यूम वगैरे जर मी बघितले वीकली बेसिसचे, तर ते कंटिन्युअस रायझिंग व्हॉल्यूम्स आहेत आणि खाली ज्यावेळी तो करेक्ट होतोय त्यावेळी इथे व्हॉल्यूम पार्टिसिपेशन नाही आहे. सो नो बडी इज इंटरेस्टेड इन सेलिंग दिस स्टॉक, राईट. तर मला 50%साठी मी या पहिल्या स्टॉकला प्ले करणार आहे. हा माझा दिवाळी लिस्टमधला पहिला स्टॉक आहे GSPL. ओके, पुढचा स्टॉकवर जाऊया. हाही वीकली बेसिसवर आणि हा मी परवा दिलेला होता, राईट, की 4500 वर जर ब्रेकआउट मिळालं तर हा माझ्यासाठी खूप चांगला पिक आहे. आणि ह्याने काय केलं, याने वीकली बेसिसला 200 दिवसाचा ॲव्हरेज ह्याने गेन केलाय. सो वीकली बेसिसवर 200 EMA गेन करणं म्हणजे 200 WMA म्हणावं लागेल याला, वीकली मुव्हिंग ॲव्हरेज. इट्स अ रिअली बिग थिंग, की अजून असं कधी झालं नव्हतं, राईट. जेव्हापासून तो करेक्ट होतोय तेव्हापासून पहिल्यांदा त्याने एकदा प्रयत्न केला, त्यावेळी जबरदस्त व्हॉल्यूम आला. जर मी वर घेतोय हा व्हॉल्यूम बघितला तर जबरदस्त व्हॉल्यूम आहे या बँकमध्ये. आता सेकंड रिझन असं आहे, की जे नवीन जम्मू काश्मीरचं फ्री त्यांना केलेलं आहे आणि त्यांना 370 रूल लावल्यानंतर त्यांना आपल्या आपल्या इंडियाचे सगळे रूल्स फिनान्शियल म्हणा किंवा सगळेच त्यांना जर फॉलो करायचे आहेत, तर त्यांच्यातल्या बँकिंगमध्ये पण बराच सुधारणा होईल आणि ते बरीच फायद्याची असेल जम्मू काश्मीर बँक करता. आता फंडामेंटल झालंय, पण इथे एक पॅटर्न पण मला खूप चांगला इथे दिसतोय. कप अँड हँडल म्हणू शकतो किंवा एक काय म्हणतात ते, की एक हेड अँड शोल्डर काइंड ऑफ पॅटर्न इथे मला दिसतोय. वेट, स्क्रीन विजिबल नाहीये का कोणाला? मी केली आहे. ओके, आता मला परत सगळं घ्यावं लागलं असतं. आय थिंक आहे विजिबल सर, तुमचा काहीतरी स्क्रीनचा प्रॉब्लेम होतोय. इथे एक मला एक चांगला एक राउंडिंग बॉटम पण दिसतो. इथे कप अँड हँडल म्हणू शकता तुम्ही किंवा इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न बनू शकता, की एक कप अँड हँडल जरी पॅटर्न बघितला तरी आता व्हॉल्यूम खूप चांगले एंटर झाले त्याच्यात आणि याने एक फ्रेश ब्रेकआउट दिलंय, राईट. तर आता माझा स्टॉप लॉस खूप क्लिअर आहे. कुठला स्टॉप लॉस आहे? हा स्विंग लो जो होता 31 रुपयाचा, हा माझ्यासाठी एक स्टॉप लॉसचं काम करेल. ह्याच्या खाली जर वीकली क्लोजिंग आलं जम्मू काश्मीरमध्ये तर मी एक्झिट करेन आणि ह्याची टार्गेट आपण बघूया किती येतात. दॅट विल बी द धिस रेंज. दिस रेंज हे टार्गेट येते साधारण 76 रुपयाचं, राईट. इथून हा साधारण 75% रिटर्नसाठी तुम्ही हा स्टॉक घेऊ शकता. आपल्याला एक वर्ष थांबायचं आणि एका वर्षाच्या आत जर तुमचं टार्गेट येते तुम्ही एक्झिट करायचंय. आता असा एक केस झालेली सिक्वेंटमध्ये. सिक्वेंट माझा लास्ट इयर दिवाळी स्टॉक होता. तो मी 150ला रेकमेंड केलेला, की 100% रिटर्न देणार. त्याने 300 तर क्रॉस केला, 330 पण क्रॉस केला आणि तिथून त्याच्यात प्रॉफिट बुकिंग येऊन तो आता परत 175ला आलाय.
सो असं नाही करायचं की टार्गेट आलं तरी पण 1 वर्ष ठेवायचंच आहे, असं नाहीये. टार्गेट येईल तेव्हा तुम्हाला बुक करायचंय, कारण की ते स्टॉक तुमचे दिवाळी जरी असले तरी तुम्हाला अख्खं वर्ष होल्ड नाही करायचंय. जर तुमचं टार्गेट येतंय आधीच तर डेफिनेटली यू कॅन बुक युअर प्रॉफिट, किंवा मग काय करू शकता की कॅपिटल काढून बाकीचं तुम्ही फ्री शेअर ठेवू शकता. आता हा होता सिक्वेंट, राईट. एक सेकंड, हे आधीचं काहीतरी नोट होती माझी त्याच्यात. हा 150 पासून चाललेला होता. जर आपण बघितलंय 2020ची नोव्हेंबर, कुठे होता, इथे कुठेतरी होता दिवाळीत. 150च्या आसपास होता, मला चांगलं आठवतं, नोव्हेंबर, मागच्या नोव्हेंबरमध्ये. इथून हा गेला 336 पर्यंत. ठीक आहे, 30 रुपये वर खाली होता तर होणारच एवढ्या मोठ्या रन मध्ये, की 300 माझं टार्गेट होतं, 300 त्याने दिलं. तिथून तो परत आता त्या सपोर्टवर येतोय. ऍक्च्युली हा पण एक पिक करण्यासारखा स्टॉक आहे, की ह्याने काय केलं, हे ब्रेकआउट दिल्यानंतर बरोबर 50% रिट्रेसमेंट ह्याने इथे कम्प्लीट केली आहे. आणि इथे कुठेही व्हॉल्यूम नाहीये खाली पडताना. जो एंटर इथे झालेला आहे मोठा व्हॉल्यूम, तो अजूनही इंटॅक्ट आहे. त्यांनी कुणी डिलिव्हरी सोडली नाहीये, आणि इट्स अ फंडामेंटली रिअली गुड कंपनी. ऍक्च्युली हाही एक दिवाळी स्टॉक माझ्यासाठी होऊ शकतो, की हा परत 300ची टार्गेट हा नक्की दाखवेल इथून. इथे रिस्क फारच कमी आहे. आपापले माइक्स प्लीज म्यूटवर ठेवा. येस. सो हाही एक ऍडिशन आपण करू शकतो, की सिक्वेंटही आता चांगल्या लेवलला आहे. फक्त एक आहे की विकलीला खूप सेलिंग ह्याच्यामध्ये दिसतंय, कुठेतरी कन्सॉलिडेशन आता हा जाणं गरजेचं आहे. तो या कन्सॉलिडेशनला थोडासा वेळ लागेल. तर पण वॉच ठेवून द्या, की ज्या वेळी हा इथे जर त्याने नवीन लो बनवणं थांबवलं त्याचं, देन इट्स अ रिअली गुड बाय अराउंड 160 किंवा 170च्या आसपास. इथे अजून चांगलं बाईंग तुम्हाला सिक्वेंटमध्ये मिळू शकतं. ओके, ही अजून एक स्विंग घेण्यासाठी चांगली एक चार्ट इथे एक पोझिशन बनते आता या चार्टमध्ये. सो एक उदाहरण होतं, की तुमचं जर टार्गेट येते तर तुम्ही निघून जायचंय त्याच्यामधून. तर जम्मू काश्मीर बँकमध्ये माझं इथून 70% रिटर्न मला एक्सपेक्टेड आहेत या वर्षात. सो लेट सी की PSU बँक्स पण खूप चांगलं परफॉर्म करतात. आणि माझा स्टॉप लॉस वेल डिफाईन्ड आहे, 30 रुपीज. जर 30च्या खाली विकली क्लोज झाला तर मी जम्मू काश्मीरमधून निघून जाईल. एक आहे स्टॉक CDSL. CDSL ऍक्च्युली खूप महाग स्टॉक आहे, तरी पण मी याला इन्क्लूड केलं आता, कारण की पर्पज वेगळा आहे याचा. मी डेलीवर येतो. जर या स्टॉकला करेक्ट व्हायचं असतं, ओव्हर व्हॅल्यूड हा होताच, त्या 200 दिवसापासून हा कायच्या काय लांब निघून गेलेला होता. पण कधी कधी आपल्याला काही कंडिशन्स आपल्याला काय म्हणतात ते, की कन्सिडर करावे लागतात, की जर खूपच फंडामेंटल जर पुढे चांगले असतील तर शेवटी नंतर हा स्टॉक रन देऊन खूप साईडवेज जाईल. तोपर्यंत 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज त्याला कॅच करायचा प्रयत्न करेल. आताही तसंच झालं, की इथे ते डिस्टन्स खूप कमी झालेलं. ओके, इथे ते डिस्टन्स कमी झालं आणि हा स्टॉक परत आता इथे कुठेतरी रेजिस्टन्स इथे त्याला फेस होतोय. तर हे ट्रँग्युलर ब्रेकआउट जर मला मिळतं इथे, आय विल ड्रॉ रे फ्रॉम हिअर, राईट. जर हे ब्रेकआउट द्यायच्या तयारीतच आहे, मस्त चार्ट पॅटर्न इथे बनलाय, की इथे व्हॉल्यूम एंटर झाला, त्याच्यानंतर हा पूर्ण साईडवेज गेला, कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेला, कारण की 200 दिवसाचा ॲव्हरेज पडायचा असता तो लगेच पडला असता, किंवा इथून इथून चान्स होता त्याला डबल टॉप बनवून. पण त्याने इथून गिव्हअप नाही केलं, इथून त्याने हायर लोज बनवले आणि हा वर चाललाय आता. आणि CDSLचं मॉडेल तुम्हाला माहितीच आहे, की स्टॉक जितके अकाउंट नवीन नवीन निघतात, जेवढी लोक मार्केटमध्ये पार्टिसिपेट करतात, तिचा डिरेक्ट फायदा CDSLला होतोय. त्यामुळे जर या स्टॉकने इथून ब्रेकआउट दिलं तर मला रिटर्न किती मिळतात आपण बघूया याच्यातून. जर मी एवढी रेंज जरी वरती पकडली, तर एक साधारण 23 ते 25% रिटर्नसाठी मी या स्टॉकला प्ले करू शकतो. साधारण 1800 रुपये, 1850 माझं याच्यात टार्गेट असणार आहे. आणि माझा स्टॉप लॉस फार ह्याच्यात सोपा आहे आता. हा स्विंग लो माझा स्टॉप लॉस असणार आहे, दॅट इज 1200 रुपीज, राईट. 1200च्या खाली जर याने क्लोजिंग द्यायला सुरुवात केली तर मी या स्टॉकमधून निघून जाईन. पण जर इथून याने वरती ब्रेकआउट दिलं तर साधारण 1850 पर्यंत हा स्टॉक मी होल्ड करेन, फॉर अ रिटर्न ऑफ 25%, राईट. नेक्स्ट स्टॉक आहे ब्लॅक रोज. हा एक खूप, म्हणजे ह्याच्यात मी बरेच ट्रेड केलेले आहेत, आणि खूप आधीपासून मी हा सांगतोय, साधारण 2020 साली वगैरे, किंवा त्याच्याही आधी ह्याला मी 140 रुपयाच्या आसपास कुठेतरी ट्रेड केलेला होता इथे.
आणि इथून चांगले रिटर्न मिळालेले टुवर्ड्स 170 180 आणि तिथून तो खूप वरती गेला 237 आणि परत हा इथे कुठेतरी रेंजमध्ये आलाय. तर ह्याला आत्ता घ्यायचा नाहीये जर हा स्टॉक तुम्हाला इथे या रेंजमध्ये कुठे मिळाला, राईट? या रेंजमध्ये ही जी एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ केली, या ट्रेंड लाईनच्या आसपास आणि 200 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ इथे जर कुठे मिळाला, हा जर पडला अजून 2-3 दिवसांनी, देन इट इज अ रिअली नाईस अपॉर्च्युनिटी टू बाय. कारण की याला इथे हा एक त्याचा जो सपोर्ट झोन आहे तो परत त्याला काम करेल सपोर्ट देण्याचा. जरी त्याने इथून तुटला तो, तरी पण ते खाली त्याला स्ट्रॉंग सपोर्ट आहे 160 ते 190 या 30 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्ही याला कुठेही घेऊ शकता. सो वेट फॉर दिस स्टॉक. इथे अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळणार आहे. जस्ट तुमच्या वॉचलिस्टला ऍड करा. जर हा इथून मिळाला स्टॉक्स तुम्हाला 160च्या आसपास किंवा अगदी 190च्या आसपास जरी तुम्हाला तो मिळाला, तरी इथून एक चांगले रिटर्न मला एक्सपेक्टेड आहेत. साधारण एक 80% रिटर्न मी इथून पकडून चालतोय. का 80%? की ही जी रेंज आहे ही तर कव्हर करेलच, प्लस ही जी त्याने एक चॅनल बनवलेला ह्याचंही कुठेतरी एक वरती जाऊन तो ह्याच्या आसपास कुठेतरी इथपर्यंत तो जाऊ शकतो 318 320च्या आसपास. सो हे झोन माझं इथे सेलिंग झोन असेल या स्टॉकसाठी. सो एक मी असं अज्युम करतो की हा इथून पडेल आणि हा साधारण इथून असा काहीतरी करत हा एक टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल, राईट? जी ह्याची ऑलरेडी सवय आहे, हा असाच चालतो, राईट? तर मला असं वाटतंय की हा एक चांगला चॉईस आहे आणि फंडामेंटली गुड स्टॉक. कुठलेही आपण फंडामेंटली हार्डेड स्टॉक आत्ता घेतलेले नाही आहेत. तर हा एक स्टॉक मला चांगला वाटतोय की ऑलमोस्ट 60 to 80% पर्यंत रिटर्न या स्टॉकमध्ये मिळू शकतात. ओके, सो नेक्स्ट स्टॉक. हा स्टॉक मी ऑलरेडी दिलेला आहे. आमच्या पेडवर मेंबरशिपवर पण दिलेला आहे. दिस इज अ 1:6 रिस्क रिवॉर्ड रेशो हा माझ्यासाठी आहे आणि जबरदस्त इथे ह्याच्यात पोटेन्शियल आहे. आणि ह्याच्यात एक ऑब्झर्वेशन करण्याची गोष्ट आहे की FIIचा डेटा ह्याच्यात वाढत चाललाय. FII मला माहित नाही का ह्याच्यात इन्व्हेस्ट करत चालली आहे. त्यांनी ऑलमोस्ट डबल केली त्यांची इन्व्हेस्टमेंट. तुम्ही स्क्रीनरला जाऊन नंतर चेक करू शकता की FII इंटरेस्टेड आहे या स्टॉकमध्ये. आणि येस की हा एक चार्ट वाईज पण खूप चांगला बनलाय. जर मी याला वीकलीवर नेला, सो नाव इट इज रिटेस्टिंग इट्स ओल्ड रेजिस्टन्स, करेक्ट? सो इथे आता माझ्यासाठी काय आहे की हा 130 ची जोपर्यंत लेवल होल्ड करतोय, राईट? 130 ची लेवल जोपर्यंत होल्ड करतोय तोपर्यंत मी ते सेफ झोन मध्ये. त्याच्या खाली 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे 120 ला. सो 110 जरी मी इथून स्टॉप लॉस पकडला, राईट? 110चा जरी मी इथून स्टॉप लॉस हा पकडला तरी मला रिस्क रिवॉर्ड खूप जास्त आहे. म्हणजे मी तिथून 30 रुपयाची रिस्क घेतोय पण मला टार्गेट इथून खूप मोठी मिळणार आहे. पहिलं टार्गेट तर सरळ सरळ हे आहे त्याचा ऑल टाइम हाय किंवा एक स्विंग हाय जो होता आत्ताचा, तो त्याचा एक पहिलं टार्गेट आहे. प्लस त्याने हा जो एक एक पॅटर्न बनवलाय फ्लॅगिश, त्याचा जो पोल जर आपण काढला तरी तो अजून पुढे कुठेतरी 250 260 कडे मला नेतोय, करेक्ट? तर हाही एक मला चांगला वाटतोय की इथे एक रिस्क रिवॉर्ड आपला खूप चांगला बनतोय आणि साधारण एक 80% रिटर्न किंवा जर मी हा ऑल टाइम हाय पर्यंत जरी पकडले तरी 50% रिटर्न, तरी 50-60% रिटर्न कुठे ते गेले नाहीयेत, करेक्ट? तर हा एक पीक आहे माझा दिवाळीचा या वर्षीचा NMDC आणि मी ह्याला आत्ता ऑलरेडी होल्ड केलेला आहे. मी साधारण 130च्या दरम्यान याला बाय केलेला आहे आणि हा साधारण 141च्या दरम्यान ट्रेड करतोय. तर येस की हा स्टॉक आता चांगला आहे. आणि दुसरा एक एक्झाम्पल द्यायचं झालं टेक्निकली तर ह्याने ही एक ट्रेंड लाईन ब्रेक केली साधारण, ही ट्रेंड लाईन ब्रेक केली आणि हा परत रिटेस्टिंग करायला येतो. जी तिथे रिटेस्टिंग जिथे होते तिथे 200 दिवसाचा 200 आठवड्याचा मूव्हिंग एव्हरेज आहे. तर हे टॅली होऊ शकतं. त्यामुळे हा कदाचित खाली पण घसरू शकेल, पण हा इथून जेव्हा खाली घसरून बाउन्स मारेल तो खूप मोठा बाउन्स असेल. इथूनच वर गेला तर ठीक आहे, पण जर खाली आला इथून हा, तर इथे वीक प्लेअर आउट होतील आणि इथूनचा जो रॅली असेल ती खूप जबरदस्त फास्ट आणि फ्युरियस रॅली असेल, बाउन्स जी येईल तो. सो याच्यावर एक वॉच ठेवा. आणि 110च्या खाली आपला स्टॉप लॉस इकडे 110च्या खाली जर क्लोज द्यायला लागला तर आपल्याला निघून जायचं आहे. त्याच्या पुढचा स्टॉक आहे हाल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स. हाही एक स्टॉक त्याच्या ऑल टाइम हायला त्याने आत्ताच क्रॉस केलेलं आहे इथे 1420च्या आणि त्याच्या आधीचा त्याचा ऑल टाइम हाय आहे 1180. तर हा इथेच कुठेतरी ट्रेड करतोय आता. इथून ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर हा इथेच कुठेतरी ट्रेड करतोय आणि डेलीला जरी बघितलं तर डेलीला चांगले व्हॉल्यूम आलेत आणि हा परत रिटेस्टिंग करतोय आता आणि 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज पण आहे.
आता माझ्यासाठी खूप सोपा आहे ट्रेड, की मी इथे 1300च्या आसपास कुठेतरी याला बाय करणार आणि इथे कुठेतरी याचा खालचा जो स्विंग लो आहे माझा, राईट, 950 960च्या आसपासचा, तो माझा स्टॉप लॉस असेल. आणि याचा टार्गेट मला असं वाटतं की या 1700च्या आसपास जायला हवा. 1700 ते 1800 हे माझं टार्गेट आहे. सो आय एम टेकिंग ऑलमोस्ट 300 रिस्क, बरोबर. 300च्या आसपास माझी रिस्क आहे आणि साधारण मी एक त्याच्यात डबल टार्गेट ठेवायचा प्रयत्न करेन. आपण डबल बघूया किती होतंय ते. जर मी 1000च्या आसपास जरी त्याचा रिस्क ठेवली 25, म्हणजे मला इथून 50% तरी रिटर्न हवेत मला ते. सो येस, 2000च्या आसपास ह्याला जायला हवं, कारण की हा जबरदस्त कन्सॉलिडेशन मध्ये आहे आणि हा एक चांगला राउंडिंग बॉटम पण आता बनवतोय. हा एक राउंडिंग बॉटम पॅटर्न ह्याच्यामध्ये बनतोय, याचं ब्रेकआउट मिळाले आणि ते रिटेस्ट झालंय आता. तर हा जो आहे त्याची ही ट्रेंड लाईन ऍक्च्युली खूप खाली पण ऍक्च्युली स्टॉप लॉस ठेवायला नकोय, तुम्ही वरतीही ठेवू शकता. ही ट्रेंड लाईन जरी ब्रेक केली तरी तो परत खाली जाईल. तर ही एक ट्रेंड लाईन माझ्यासाठी एक चांगला स्टॉप लॉस आहे. आणि ही जी रेंज आहे, ही रेंज साधारण आपली टॅली होते, राईट. जे माझं टार्गेट मी ठेवलेलं मगाशी आणि ही जी एक रेंज आपण बघितली, इट्स टॅली. सो हा 2000च्या आसपास वगैरे कुठेतरी जायचं माझं टार्गेट आहे ह्याच्यात. तर ते डेफिनेटली मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड आहे, ऑलरेडी मी घेतलेलं आहे. आणि बघूया कसं काय वर्कआउट होतोय ते. सो एक हा एक डिफेन्सचा स्टॉक आहे आणि चांगला स्टॉक आहे फंडामेंटली. नेक्स्ट स्टॉक आहे आपला हिकल. हिकल ऑलरेडी रिटेस्टिंग करेक्शन त्याचं झालेलं आहे आणि हा इथे कुठेतरी परत विकलीला आपण जाऊया. इथे तुम्हाला जास्त क्लिअर दिसेल की जिथून त्याने ब्रेकआउट दिलेलं होतं तिथून त्याने परत रिटेस्ट केलं, एक चांगला बाउन्स मिळाला आणि त्याने परत रिट्रेसमेंट दिली आहे इकडे. तर मला असं वाटतं ही एक जबरदस्त तुमची एक बाईंग पोझिशन आहे इकडे. सगळ्यात लोएस्ट रिस्क रिवॉर्ड तुमचा इकडे, की 530च्या आसपास आपल्याला बाय करायचं आणि ह्याच्या खाली आपला स्टॉप लॉस आहे, या झोनच्या खाली, करेक्ट. तर ते किती येते आपण बघूया. साधारण एक 12% फक्त स्टॉप लॉस आहे, म्हणजे कमीत कमी 24% तरी हवेत, करेक्ट. तर मीचा ऑल टाइम हाय जरी किंवा आता लेटेस्ट हाय जरी त्याचा पकडला मी, तरी मला 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो मिळते. मला 40% रिटर्न इथून मिळतात, करेक्ट. आणि इफ यू सी दिस इज अ फ्लॅग पॅटर्न इन मेकिंग. त्यामुळे जर हा त्याने ऑल टाइम हाय जर उडवला इकडचा, तर जिथून त्याने आधीचा ब्रेकआउट दिलेला ते अख्खं पोलचं जे टार्गेट आहे ते इथून अजून वरती आपल्याला मिळायचे चान्सेस आहेत. सो दॅट विल बी अराउंड 1000 रुपीज, करेक्ट. सो हा इथेही जबरदस्त एक रिस्क रिवॉर्ड मला दिसतोय या स्टॉकमध्ये. 88% रिस्क रिवॉर्ड मला इथे दिसतोय, पर्सेंट मला रिटर्न दिसत आहे त्याच्यात, राईट. सो मला फक्त 12% रिस्क घेतोय मी आणि मला रिवॉर्ड किती मिळतोय, 89%. सो इट इज अ 1:7 रिस्क रिवॉर्डचा ट्रेड आहे हा माझ्यासाठी, करेक्ट. सो हा ऑलरेडी मी घेतलेला आहे आणि क्लासमध्ये पण रिकमेंड केलेला आहे की हा ऑलरेडी होल्ड केलेला आहे. पुढचा स्टॉक आहे वेल नोन, TCS. TCSने त्याच्या विकली रेजिस्टन्स त्याने जेव्हा क्रॉस केला, आता परत त्याने करेक्शन देऊन हा इथे होल्ड करतोय, राईट. सो इथे एक चांगला तुमचा एक बाईंग कंडिशन बनते की ह्याने इथून जिथून त्याने ब्रेकआउट दिलेला तो परत रिटेस्टिंग केलंय आणि इथून हा परत 4400 4500 कडे जाऊ शकतो, करेक्ट. जे व्हॉल्यूमही चांगले आहेत, खाली येताना कुठेही काय खूप काय असा व्हॉल्यूम नाहीये. जो याचा बाईंग व्हॉल्यूम आहे त्याच्या 50%च्या पण कमी व्हॉल्यूमवर करेक्शन झालंय. सो खूप काही इथे कन्सर्न करण्यासारखी गोष्ट नाही आणि खाली गेला तर मी अजून घेईन, नो डाऊट. TCSला आणि स्टॉप लॉस याच्यात कुठलाही स्टॉप लॉस नाहीये, बिकॉज इट्स अ लार्ज कॅप कंपनी अँड इट्स अ वन ऑफ द लीडर इन IT. सो देर इज नो स्टॉप लॉस फॉर TCS. तुम्हाला जर स्टॉप लॉस लावायचे तुमच्या क्वांटिटीला लावा, की बाबा TCS सुद्धा शून्य झाला तर मला किती अमाऊंटचा लॉस होऊ शकतो मॅक्झिमम, तेवढेच पैसे तुम्ही TCSला लावा हवं तर. फॉर पर्सनली मी TCSला स्टॉप लॉस लावणार नाहीये कुठलाही, पण टार्गेट माझं 4400 4500च्या आसपास आहे, ठीक आहे. तर हा माझा नेक्स्ट स्टॉक आहे, याच्यात खूप काही एक्सप्लेनेशन करण्यासारखं नाहीये. TCS सगळ्यांना माहिती आहे काय आहे, फक्त लेवल याची इम्पॉर्टंट आहे आणि इथे रिस्क रिवॉर्ड आता चांगला आहे, आता घेण्यासारखा आहे. नेक्स्ट स्टॉक आहे रेक.
आणि हा आपला शेवटचा स्टॉक आहे. रेक आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आणि तो त्याच कन्सॉलिडेशनमध्ये अजूनही आहे आणि अजूनही तो फॉर्मेशन तेच बनवतोय. जर कुठे ह्याचं ट्रेंड लाईन ब्रेकआउट जर मिळालं वरच्या बाजूला तर खूप फ्युरियस मुवमेंट येईल आणि ती 223 230 पर्यंत या स्टॉकला घेऊन जाईल आणि फंडामेंटली खूप चांगला स्टॉक आहे. डिव्हिडंड खूप चांगला मिळतो या स्टॉकवर. सो ह्याला थोडंसं आपण मंथलीवर घेऊन जाऊया. इफ यू सी, ह्याला खाली घेतो मी, राईट. हा 2009 पासून 2020 पर्यंत ही एक रेंज त्याने तोडली नाहीये. 180 वरती, 180 190 वरची रेंज, खालची जी रेंज आहे ती 80 रुपयाची. सो त्याने ही रेंज कधीच नाही तोडली आहे. त्यामुळे जर आत्ता ह्याने ही जर रेंज तोडायचा प्रयत्न केला आणि जर तुटली, देन ह्याची रेंज शिफ्ट होईल. आपलं पहिलं लेक्चर आठवतंय का कोणाला कॅन्डलस्टिकचं? की ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं की काही कॅन्डल्स पॅटर्न असे म्हणतात की रेंज शिफ्टर होतात ते, की एखादा ट्रेंड असतो अप ट्रेंडिंग, एखादा ट्रेंड असतो डाऊन ट्रेंड आणि एक असतो ट्रेंड साईडवेज. साईडवेजमध्ये पण दोन प्रकार असतात. एक साईडवेज फॉर अ लाईफ टाईम, हा फॉर अ लाईफ टाईम साईडवेज आहे. आणि काही असतात रेंज शिफ्टर की ते सतत रेंज शिफ्ट करत साईडवेज राहतात. उदाहरणार्थ ITC परत ब्रेकडाऊन देतात, परत रेंज बनवतात, परत राहतात, परत ब्रेकआउट देतात, परत रेंजमध्ये जातात. सो दिस इज कॉल्ड रेंज शिफ्टर्स, की त्या रेंजमध्ये ते वेगवेगळे ट्रेड तुम्हाला ऑफर करत राहतात. हा लाईफ टाईम साईडवेज आहे. त्यामुळे जर ह्याचं ब्रेकआउट मिळालं मग हा थांबणार नाही, की लाईफ टाईम इन्फ्लेशन वगैरे सगळं कॅल्क्युलेट करून ह्याची व्हॅल्युएशन मग व्हॅल्यू अनलॉक होईल याची आणि हा सरळ सरळ 320 330 कडे जाईल, विच विल बी काइंड ऑफ धिस रेंज, की रेंज परत वरती जाईल. बरोबर, 300च्या आसपास कुठेतरी हा इथून टार्गेट तुम्हाला देईल. सो इथून जर मी आता आत्ताचे रिटर्न जर बघितले साधारण, तर 100% रिटर्न मला एक्सपेक्टेड आहेत या स्टॉकमध्ये. सो दिस विल बी माय लास्ट स्टॉक फॉर दिस दिवाळी. खूप ऑप्शन्स नव्हते ह्याच्यामधून, कारण की ऑलरेडी मार्केटमध्ये बरेचसे स्टॉक माझे जे चांगले वॉचलिस्ट म्हणले ते निघून गेलेत हातातून. आहेत वॉचलिस्टला, ते आपण परत कधीतरी डिस्कस करू ज्यावेळी ती चांगल्या लेवलला येतील. पण जे काही चांगल्या लेवलमधले आत्ता अवेलेबल आहेत ऑफर करण्यासारखे स्टॉक, त्यातले हे टॉप 9 मी सिलेक्ट केलेत आणि प्रत्येकाचे स्टॉप लॉस आहेत अदर दॅन TCS, करेक्ट. तर येस, तुमच्या स्टॉप लॉसमधून तुम्ही काम करा आणि कुठलेही रिकमेंडेशन नाही आहे कोणालाही. हे माझे पर्सनल ट्रेड मी तुम्हाला आज सांगितलेत की हे मी ट्रेड घेणार आहे येणाऱ्या काही काळात, किंवा जसं मला लेवल मिळत जातील. खाली मला अजून मिळाले काही स्टॉक खाली, मी जसं म्हटलं तसं ब्लॅक रोज अजून माझ्या लेवलला आला नाहीये. तर मला तो 200च्या आसपास मिळाला, 190च्या आसपास मिळाला तर मी त्याला ऍड करेन. आणि बाकी जसे मला मिळत जातील तसंच आहे. JK बँक मी ऑलरेडी होल्डिंग केलेलं आहे. पेडमध्ये आम्ही ऑलरेडी 40 रुपयापासून होल्ड करतोय त्याला. सो असे काही स्टॉक्स अवेलेबल आहेत. आता GSPL एक चांगला आहे, GSPL मध्ये पण ट्रेड झालेले आहेत. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. कोणाला काही त्यांचे स्टॉक डिस्कस करायचे असेल तर आपण बघूया, आहेत 5-10 मिनिटं. एनिथिंग, काही चार्ट बघायचे असतील तर. अदरवाईज वाइंड अप करायला हरकत नाही आहे.